नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण सामर्थ्य महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात एक स्वागत. एका महान तत्वज्ञाचं एक सुंदर असं वाक्य आहे, अंधाराची भीती बाळगण्यापेक्षा ना सुरुवात करा एका मेणबत्तीला जळवण्यासाठी, मेणबत्तीला प्रज्वलित करून. अंधार दूर होईल न होईल, एक थोडीशी प्रकाशाची वाट तर निर्माण होईल. श्रीमंतीची स्वप्न, महागाईचं वाढलेलं दुष्टचक्र, जगण्याचा आधार, या सगळ्या रेट्यात आपण जगत असतो. पण जगताना कधीतरी एखादा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर, मोबाईलवर येणारा डेस्कटॉपवरचा तो जे वॉलपेपर असतो तो मनाला सुखावून जातो. त्या दृश्यामध्ये सगळं हिरवगार असतं, निळभोर आकाश असतं आणि गावचं एक चित्र असतं. मग कधीतरी मनाला वेध लागतात, मला पुन्हा माझ्या गावी जायचंय, मला माझ्या माणसांसाठी जगायचंय. कारण इथंही आपण जगतोय, पण इथं मुंबईत किंवा पुण्यात किंवा महानगरांमधलं जगणं हे म्हणजे फक्त श्वासोश्वास असतं, जगणं नसतंच. कारण या जगण्याला 8-15ची आणि जाताना 6-15ची सवय झालेली असते. आयुष्यात पैसा कुणासाठी कमवतोय, आपल्या माणसांसाठी आपण वेळ देतोय का, या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक येतो. आणि मग कधीतरी स्वतःला बघायला आपल्याला पाहावंसं वाटत नाही. हे असं का होतं? कारण आपण आत्मिक समाधान हरवलं. हे जर समाधान शोधायचं असेल तर अर्थातच उद्योग, व्यवसाय आणि कृषी याच्याशिवाय पर्यायच नाही. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. ज्येष्ठ शेळी क्षेत्रातले तज्ज्ञ संभाजीराव जगताप आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचा हा सगळा प्रवास. स्वागत आपलं. खरं तर याही अगोदर एका एपिसोडमध्ये आपण बोललोय. आपला तो विचारांचा जो इतका सुंदर प्रवास होता की प्रचंड फोन्स आले, मेल्स आले आणि कॉल्स, आणि विचारलं की याबद्दल जाणून घ्यायचंय. मला सांगा, संभाजीराव जगताप 1.5 वर्षापूर्वी हा माणूस कोण होता? कारण 1.5 वर्षानंतर आज या माणसाची संपत्ती एवढी आहे, 543 आज या माणसाकडे शेळ्या आहेत. खरं तर तीच खरी संपत्ती आहे. पण 1.5 वर्षापूर्वी कालभैरव गोट फार्म हे स्थापन होण्यापूर्वी या माणसाचं जगणं कसं होतं? तसं बघितलं तर मी आमच्या गावापासून 80-85 किलोमीटर लांब पुणे या ठिकाणी व्यवसाय निमित्त आलो. पण मला असं आतून बरेच वेळा वाटत होतं की पुण्यामध्ये काय, आपण फक्त पैसेच कमवतोय, माणसंच मला बघायला भेटत नव्हती. सगळी माणसं तर आहेत पण माणसं बघायला भेटत नव्हती. त्या गर्दीत राहून एकटे पण कुठेतरी त्रास देत होतं. हा, तर माणसं बघायला नव्हती. माझे लहानपणाचे सवंगडे असतील, माझे आई वडील असतील, हे सगळे लोक गावाविषयी मला इतके उत्तुंड, भरपूर आत्मीय येतं. म्हणून आणि शेती असल्यामुळं शेतीला पूरक व्यवसाय करायचा आणि परत आपण गावाकडे जायचं आणि गावाकडे सेटल व्हायचं. मुलगा 10वी पास झाला की गावाकडे राहणार हे ठरलेलं. माझे मिसेस, माझी पत्नी आहे मनीषा, मुलं, आई वडील सगळ्यांना माहिती, मी परत गावाकडेच जाणार. मग गावाकडे एक बिझनेस सेटल करून ठेवायचा, परत गेल्यानंतर आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. म्हणून मी हा शेळी व्यवसाय, शाश्वत असणारा व्यवसाय हा निवडला. मी तेच विचारतो, कारण साधारण 2 वर्षापूर्वीपर्यंत तुम्ही या सगळ्या विषयाची माहिती घेतली, म्हणजे काहीच कोरी पाटी घेऊन जेव्हा सुरुवात केली त्यावेळी महाराष्ट्रातला असा एक शेळ्यांचा गोठा नसेल जिथं तुम्ही पाय ठेवला नसेल आणि एक पुस्तक नसेल, व्हीसीडी नसेल जी तुमच्या नजरेआड गेली नसेल. मला सांगा फक्त एक थेट प्रश्न, तुम्हाला सुरुवातीच्या काळात लोकांनी वेड्यात नाही काढलं? तुम्हाला सांगतो, वेड्यात काढायची एक, दुसऱ्यात तुम्ही सीडी, आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं होतं, मला तुम्ही सीडी वर्षापूर्वी जी निर्मित झाली, कुठलीही सीडी दाखवा, संपूर्ण सीडी माझ्याकडे असते. पुस्तक तुम्ही 1 वर्षापूर्वी, म्हणजे बिझनेस चालू करायच्या अगोदर हा शेळी व्यवसाय, कुठलंही पुस्तक सांगा, मिळायचं नाही एवढी पुस्तक माझ्याकडे त्याची आहे. इतका मी इतुंबत अभ्यास केला ह्याच्यामध्ये, शेळी पालनाच्या व्यवसायामध्ये. कुठं मला जर सांगितलं ना इथं अशा पद्धतीने, कुठल्या टीव्हीला दाखवलं समजा अशा पद्धतीने शेळी पालन आहे, मी लगेच दुसऱ्या दिवशी पोचत होतो. यशस्वी व्यवसाय महाराष्ट्रातलं, मला 1 वर्षापूर्वीचं, 1.5 वर्षापूर्वीचं कुठलाही शेळी पालन सांगा. मी हा व्यवसाय चालू करायच्या अगोदर 2 वर्ष अहोरात्र प्रयत्न करून शेळी पालन फक्त एकच द्यास, शेळी पालन. आमच्या घरची लोक सुद्धा आहे ना एकदम असे चिडायचे, म्हणायचे आपण शेतकरी कुटुंबातले, शेळी पालन करणारा हा विशिष्ट व्यवसाय, आणि आपल्या मुलाचे लग्न होईल का? आमच्या आई वडील थोडे साधे स्वभावाचे आणि त्यांना मला 1 नंबर ठेवायचे हे मला माहित होतं. मी समजून सांगितलं असं काही नाही, आता बराच चेंज झालेला आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. या प्रश्नाच्या पुढच्या प्रश्नाकडे येतो की वाचलेलं हे सगळं ज्ञान, वाचलेले शब्द आणि जिवंत असणारी शेळ्या बोकडे जेव्हा समोर आली तेव्हा जगताप मध्ये काय फरक पडला? असं जर बघितलं, वाचलेली पुस्तकं, ते ज्ञान आहे ना,
ते अपुरं पडतं हे 100%. इतका अभ्यास केला की मला असा गर्व वाटायचा की माझी एकही फार्ममध्ये चूक राहणार नाही. मी इतका अभ्यास केलाय, माझी शेळी मरू शकत नाही. पण ऍक्च्युअल मध्ये फॅक्ट मध्ये बघितलं तर बऱ्याचशा त्रुटी ज्या आपल्याला दिसतच नाहीत, प्रत्यक्ष अनुभवातूनच येतात. अनुभव घेतल्याशिवाय ते येऊच शकत नाही. मी पाठीमागच्या ह्यातला सांगितलं होतं, तुम्ही जर फार्मवरच्या शेळ्या घेतल्या तर तुमचं मरणार नाही, कारण त्यांना ती सवय असते. एक मी उदाहरण बघितलं, जंगलमधले जे वाघ आहेत आणि आपण सर्कशीतले वाघ, ते जर जंगलात सोडले सर्कशीतले वाघ, तर त्यांची दुसऱ्या दिवशी आपल्याला कळतं की कुत्र्यांनी सुद्धा हत्या केली. सेम अशीच कंडिशन आहे. व्यवसाय ज्यावेळेस त्यामध्ये पडतं त्यावेळेस त्या व्यवसायातले जे गमक आहेत, काही त्रुटीत, ते आपल्याला त्यावेळेसच कळतात. त्यासाठी माझं सर्वांना एक आहे, फार्म मधून तुम्ही शेळी सिलेक्ट केली. याच विषयावर येतोय. सुवर्ण कोकणची 24-25 जानेवारीला सिंधुदुर्गात ही कार्यशाळा होते. अशा प्रकारची एक कार्यशाळा अगोदर अश्वमेधची कार्यशाळा ही मुंबईत झाली, त्यानंतर सिंधुदुर्गात एक कार्यशाळा झाली. या सगळ्या कार्यशाळेतून एक जाणव की या सगळ्या व्यवसायाकडे पाहण्याची आता समज लोकांची बदलते आहे. लोकांना त्यातली श्रीमंती कळली आहे, लोकांना त्यातला व्यवसाय कळलाय आणि सगळ्यात म्हणजे या व्यवसायावर त्यांचं आता प्रेम जडतंय. अशा सगळ्या माणसांसाठी काय सांगाल की प्रॅक्टिकल अनुभव प्रशिक्षण हीच सगळी गरज आहे, काय सांगाल? सध्या काळाची गरज तीच आहे. आता सुवर्ण कोकणच्या माध्यमातून, अश्वमेधच्या माध्यमातून सावंतवाडी या ठिकाणी आहे, मी तिथं मार्गदर्शन करणारच आहे. त्या कार्यशाळेला मी सांगतो सर्वांनी उपस्थित राहिलं पाहिजे. कार्यशाळामधून जर शिक्षण घेतलं, प्रत्यक्ष फार्मवर तिथं शिक्षण दिलं जाणार आहे. प्रत्यक्ष फार्म म्हणजे शेळीची डिलिव्हरी कशी होती, त्याचे लसीकरण काय, रेकॉर्ड कसं ठेवलं जायचे. सगळ्यात महत्वाचं फार्म चालवायचं असेल तर रेकॉर्ड किपिंग, तुमची नोंद आहे ना, प्रत्येक गोष्ट इतुमत ती संपूर्ण मी माहिती देणार. त्या दिवशी पिल्लू म्हणजे शेळी ज्यावेळेस हे होईल, ती 12 महिन्यानंतर विक्री होईल, संपूर्ण गोष्टीची माहिती ती किती पद्धतीने. आता समजा एखाद्या माणसाने समजा 10 शेळ्या घेतल्या, 10 शेळ्या घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो वर्षाला एका शेळी म्हणजे संपूर्ण त्याच्या जीवनामध्ये 43 पिल्लं दिली जातात. 10 शेळ्या जर घेतल्या, 10 शेळ्याचं एकदम सिंपल गणित बघा तुम्ही. 10 शेळ्याचं जर त्याचे पिल्लं झाली, कधी 2 होतात, कधी 3 होतात, कधी 1 पण होतं, ऍव्हरेजिंग 2 होतं. 7 महिन्यातून एकदा ही शेळी म्हणजे वेली जाते. 5 महिने त्याचा काळ असतो, 7 महिन्यातून, मग 14 महिन्यातून ती 2 वेळा. ऍव्हरेजिंग जर आपण वर्षाला जर बघितलं तर 3 पिल्लं दिली जातील. आणि 5 महिन्यामध्ये त्याचा जर कालावधी बघितला, 5 महिन्यामध्ये ते 25 ते 30 किलोच होतं. आपण साधे कमीत कमी रेटने जर पकडलं, 5,000 रुपये एका पिल्लात जर पकडलं तर 15,000 रुपये एका शेळीपासून उत्पन्न होतं. तुम्ही बघा 15 150 किती उत्पन्न झालं, किती मोठ्या प्रमाणात हे उत्पन्न झालं. अशा पद्धतीने तुमचं जास्त असेल, त्याच्या कॅपॅसिटीनुसार जर त्यांनी वाढवलं तर कितीतरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल. आज मी या माध्यमातून जर बघितलं तर वर्षाला सगळं कुणी पण माझ्या फार्मला या, आम्ही त्याला दाखवू शकतो, वर्षाला 1.25 कोटी रुपये जवळजवळ फक्त प्रॉफिट मिळू शकतं. पण तो सिस्टमॅटिक मध्ये केला पाहिजे. प्रॉफिटच्या सांगण्या अगोदर मला एक तुमची गोष्ट आठवते, म्हणजे कार्यशाळा का आवश्यक आहे. तुम्ही ज्यावेळी एखादा माणूस उद्या 10 शेळ्या घेईल, शेड बांधेल, पण त्यावेळी त्याच्या समोर जो येणारा प्रश्न असतो तो चाऱ्याचा. तुमच्यामध्ये तसं झालं. या ज्या गोष्टी असतात ना, या अनुभवाचे दाखले दिल्याशिवाय मिळत नाही. म्हणून यासाठी प्रशिक्षण किंवा हे सगळं पाहणं आवश्यक आहे, काय सांगा? माझं स्वतःचं उदाहरण सांगितलं तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा एक्सपेन्सेस वाढले. जर तुम्ही कोणाच तरी मार्गदर्शन घेतलं, कार्यशाळा जर घेतली, कार्यशाळेतून जर घेतलं, मी पहिल्यांदा शेड उभं केलं. शेड उभं केल्यानंतर आता म्हणलं शेळ्या घेऊन यायचे. शेळ्या आणायला सगळं विचार केला, सगळं प्लॅन केलं, आणि नंतर लक्षात आलं त्याचं खाद्य जर बघितलं तर समजा मेथी घास आहे, 6 महिने जावळ कापायला लागतो, त्यानंतर तो प्रत्येक 21 दिवसांनी. हत्ती घास असेल, कांडगवत असेल, तुमचं कडवळ असेल, मका, त्याचा विचार केला तर 6 महिन्यापासून 5 ते 6 महिन्यापासून सुबावळ, तुमची शिवरी असेल, इतका कालावधी लागतो. 6 महिने स्टॉप सेट बांधून ते तर दिलं पाहिजे, समप्रमाणात चारा तर दिला पाहिजे. मग ह्या ज्या गोष्टी होतात, मार्गदर्शन शेडचं चालू आहे, सगळ्यासाठी मार्गदर्शन असतं, ते आवश्यक असतं. त्यामुळे मित्र, जे कोणी या व्यवसायात येण्याचं प्राथमिक स्तरावर विचार करत असतील त्यांनी कार्यशाळा नक्की घ्यावीच. पण या क्षणापासून मात्र शेळीपेक्षा अगोदर तिच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याचं आपल्या डोक्यावर तर तुमची पुढची 50% काम हे या क्षणाला पूर्ण होईल. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे.
स्वागत. कुठल्याही व्यवसायात जर प्रवेश करायचा असेल तर तो धैर्यानं प्रवेश करायचा. त्यात झोकून देणं, मूर्खपणाने प्रवेश करून उपयोग नसतं. कारण तुम्हाला धैर्य हे त्या व्यवसायातल्या प्रत्येक गोष्टीशी, संकटाशी मुकाबला करायला शिकवतं. स्टुपिडिटी हा त्याच्यावरचा मार्ग नाहीये, ती एक फक्त शब्दांचे खेळ आहेत. आपण बोलूया जगताप साहेबांसोबत. जगताप साहेब, तुम्ही ओरोसच्या कार्यशाळेला होता. खरं तर सिंधुदुर्ग, कोकणातल्या सारख्या लोकांचा अशा प्रकारच्या व्यवसायावर आणि वेगळ्या शेतीपूरकपेक्षा, कारण कोकणची मानसिकता झाली आंबा नारळच्या व्यतिरिक्त आपण काय विचारच करत नाही, अशा प्रकारच्या व्यवसायात येणारा हा तरुण वर्ग तुम्हालाही प्रचंड जण भेटले असतील. तो अनुभव काय होता? ओरोसची जर कार्यशाळा बघितली आपण तर मी सुद्धा बरेच वेळा कार्यशाळा अटेंड नव्हती केलेली. फिरलो, वैयक्तिक लोकांचे मार्गदर्शन घेतलं. इतकी अप्रतिम होती, इतकी गर्दी. त्यापुढं मला बोलायचं होतं. प्रथमच मी बोलत होतो, घाबरलो. व्यावसायिक मी लेक्चरर नाही, व्यावसायिक असल्यामुळं मला ते गोष्टी जमल्या नाही. 1000 लोक तिथं बसलेली आणि कितीतरी लोक परत गेली माघारी. त्यांना आतमध्ये प्रवेशच मिळाला नाही, कारण बसायला जागा नसल्यामुळे तिथं त्या गोष्टी मिळाल्या नाही. तिथं कार्यशाळा बघितलं तर अगोदरच्या आदल्या दिवशी जर पाहिलं तर तुमचे शेळी फार्मला व्हिजिट, दुसऱ्या परत व्हिजिट, तिथल्या विद्यापीठांना व्हिजिट, अतिशय चांगलं होतं, इतकं सुंदर होतं. त्यामधून ज्या लोकांना सांगितलं गेलं शेळी पालनाचं हे, मला तर इतके फोन आले आणि लोक बघायला आले. अरे खरंच हा काही चमत्कार आहे का? कारण विश्वासच बसत नव्हता लोकांना. इतक्या मोठ्या प्रमाणात शेड, इतक्या मोठ्या प्रमाणात शेळ्या, इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं मिळणारं उत्पन्न. भरपूर ओरोसच्या कार्यशाळेचा इतका मोठा उद्योजकांना फायदा झाला, प्रमाणापेक्षा जास्त. आजही मला त्यावेळेस पुढच्या एका अभ्यास दौऱ्यानुसार पुन्हा एकदा तुमच्या जी कालभैरव गोट फार्म आहे बारामती, तिकडेही सुवर्ण कोकणचा दौरा आहे. त्यावेळी देखील स्क्रीनवर नंबर बघून किंवा जे शिलेदार आहेत ते भेटायला येतील. या सगळ्या चळवळीची एक गोष्ट महत्वाची नाही, एकटा माणूस श्रीमंत होण्यासाठी ही संघटना नाहीये, ही संस्था नाही. इथं येणाऱ्या आणि ज्याचा आपल्या मातीवर, शेतीवर, आपल्या नात्यांवर, आपल्या कुटुंबावर, आपल्या गावावर विश्वास आहे, असाच माणूस इथे येतो आणि त्याच माणसानं व्यवसाय करावा, हे सगळं सूत्र आहे. शिलेदारांसोबत एकत्र राहून त्यांनी व्यवसाय करावा आणि श्रीमंत व्हावं आणि प्रत्येकानं स्वतःची श्रीमंती वाटावी, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आता भीमथडीची जत्रा होते. भीमथडीच्या जत्रेतही यातले शिलेदार स्वतःचे स्टॉल्स लावणार आहेत आणि प्रत्येक शिलेदाराचा कमीत कमी 1 ते 1.5 लाख एवढा फायदा, अशी ती सगळी आर्थिक गणित आहेत. माणसं जोडणारे उद्योजक आणि उद्योजक पेरणारी माणसं, अशी सगळी संकल्पना आहे. सुवर्ण कोकणबद्दल तुमची काय मत आहे? भीमथडीची जत्रा जर बघितलं, सुनंदावहिनी पवार खरोखर अतिशय दूरदृष्टीने केलेला कार्यक्रम आणि सर्व उद्योजकांना मिळाले ते एक व्यासपीठ. त्या व्यासपीठाचा खरंच सर्व लोकांनी फायदा घेतला पाहिजे. अतिशय चांगला आहे. त्यामध्ये बरेच आम्हाला सुद्धा त्यांनी बोकडाची मागणी केली होती की एवढ्या अशा पद्धतीने लागतात, एवढ्या एवढ्या पद्धतीने स्टॉल आहे, पण ते आम्ही पुरवू शकलो नाही. आमच्याकडे एवढी नव्हती. मग तुम्ही विचार करा, मला मिळालेलं ते हेच होतं. म्हणजे माझं गंमत अशी आहे की केवळ भीमथडीची जत्राचं आपण मार्केट देऊ शकत नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचं आणि मार्केट काय पुरवू शकणार, एवढी आपली वाईट अवस्था आहे आज या क्षणाला. जर त्या मार्केट विषयी जर बोलायचं म्हणलं ना, तर एक उदाहरण म्हणून छोटंसं मी सांगतो. मी म्हटलं माझ्याकडे इतक्या मोठ्या शेळ्या आहेत, आज 543 शेळ्या, म्हणजे एकदम मोठा माणूस मी झालो. मी सहज आपलं एक ठिकाणी पुण्यामध्ये गेलो चौकशी करण्यासाठी. म्हटलं ह्याचं मार्केट, आता म्हटलं आपले बोकडं विकायला आल्यात, जाऊया. त्या दुकानदाराकडे गेल्यानंतर विक्रीच्या त्याला म्हटलं माझे बोकडं विकायचे, पण त्यांनी किंमत वगैरे काय नाही म्हटलं. मी माझा ऍटिट्यूड बघून ते म्हणला बरं किती. मी म्हटलं मी रोज 5 देऊ शकतो. ते म्हणला रजिस्टर घे रे, हिंदीमध्ये बोलत होता. रजिस्टर घेतल्यानंतर दाखवलं त्याची बोकडं रोजची विकायचे 22 ते 31, ऍव्हरेजिंग 25 आणि मी 5. मी असं जे चालत होतो पाठीमागं, ते असं चालायला लागलो. म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात लोकांची गरज आहे, इतकी मागणी पण आहे. असे जर 1-2 जर दुकान किती मोठं जर केलं, स्वतःची जरी विक्रीचं जरी व्यवस्था केली लोक ठेवून हे करून, तर खरोखर इतकं मोठा फायदा होईल. याच्यामध्ये भरपूर फायदा होईल. मला पहिल्यांदाच एक प्रश्न पडायचा की मेंढे असतात ते टक्कर देतात, नंतर कळलं की शेळ्या बकऱ्या ही टक्कर देतात. दुर्दैव असं आहे आज मार्केटमध्ये शेळ्या बकऱ्या टक्कर द्यायला उभ्या आहेत आणि माणूस आणि पुरवठादार म्हणून टक्कर ती घेण्यासाठी आपण माणसं कमी पडतोय, हे या इंडस्ट्रीचं यश आहे. एक छोटासा ब्रेक पाहत राहा. सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे.
ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय संभाजीराव जगताप यांच्यासोबत. जगताप साहेब, पहिल्यांदा तुम्हाला या सगळ्या अभ्यासाबद्दल जे ज्ञान हवं होतं ते फिरण्यासाठी शोधण्यासाठी खूप फिरावं लागायचं, पण सुवर्ण कोकणच्या माध्यमातून याची एक शेळी पालनाची एक VCD आहे, कार्यशाळा होत आहेत. या अशा सगळ्या संधीचा गावातल्या लोकांपेक्षा महानगरातल्या लोकांनी जास्त फायदा घ्यावा असं तुम्हाला वाटतं का? तसं जर बघितलं तर मी जे फिरलो, वन फिरलो, हे सगळं शोधण्यासाठी हे एकाच ठिकाणी मिळणारा खजिना आहे. महानगरातल्या लोकांनी तर ह्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात फायदा घेतला पाहिजे, कारण कमी वेळात माझं वेळ जिथं वाया गेला हे सगळं शोधण्यामध्ये ते एका ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं सगळ्या लोकांनी, ग्रामीण भागातल्या महानगरातल्या लोकांनी, सगळ्या लोकांनी ह्याचा फायदा घेतलाच पाहिजे. नक्कीच. एक प्रश्न विचारतो. नोकरदार वर्ग असतो ना, त्याला आयुष्यात काहीतरी करायचं असतं, पण त्याच्या मर्यादा असतात. म्हणजे तो फार इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. जो नोकरदार वर्ग, मी विशेषतः मुंबई पुणे या 2 कॉर्पोरेट सिटींमधली गोष्ट सांगतो की ते कमीत कमी लाखभर रुपयाची गुंतवणूक स्वतःसाठी नाही, पण कोण करणारा असेल तर त्याच्यासाठी गुंतवणूक करू इच्छितात. हे गुंतवणूकदार वर्ग म्हणून या व्यवसायाकडे तुम्ही काय त्यांना मेसेज द्याल? आता इथनं जर बघितलं, आपलं महाराष्ट्राविषयी जर उदाहरण घेतलं, यशवंतराव चव्हाण असतील, शरद पवार साहेब असतील. शरद पवार साहेब यांनी सहकारातून होणारी निर्मिती हे आपल्याला देशाला दाखवून दिलेले आहे. अशा पद्धतीने हे सहकाराचाच एक व्यवसाय. सगळ्यांनी मिळून जर सहकार पद्धतीने जर हा केला, एकाने कोणीतरी प्रोडक्शन करणे, त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करणे आणि त्याचं मार्केटिंग करणे, अशा जर वेगवेगळ्या पद्धतीने केलं तर खरोखर ह्या व्यवसायाला इतकी मोठी चालना मिळेल की बस सगळे लोक आपल्या जे सहकार स्थापन करतील त्याकडे पाहतच राहतील. नक्कीच. आणि याच्यातलाच एक थोडासा उपप्रश्न असा निर्माण होतो की काही जणांना याच्यातल्या एक्सपोर्ट बद्दल बिझनेस करायचा आहे, तर त्याचं गणित काय, त्याचं मार्केट काय? तुम्हाला सांगतो, आपल्या भारताचंच मार्केट आहे, ते मार्केटच आपण पूर्ण करू शकत नाही, कारण आपण एक्सपोर्टचं काय बघणार. सहकारातून जर मोठ्या प्रमाणात हा केलं तर खरोखर एक्सपोर्ट होईल आणि एक्सपोर्टला इतकी मोठ्या प्रमाणात मागणी. मी तर त्या ओरसच्या कार्यशाळेत सुनंदाई पवारांना म्हणलं, तुम्ही एक सोल्टर हाऊस टाका आणि मी उद्योजक घडवतो आणि उद्योजक घडवून आपण देशाला दाखवून, जगाला दाखवून देऊ की भारत हा बोकडाच्या मार्गात निर्यातीत 1 नंबरचा देश झाला. नक्कीच. एक गोष्ट होती की आपण ज्या पद्धतीने मी नेहमी म्हणतो, आपण महानगरातली माणसं असतो ना किंवा नोकरदार वर्ग असतो, यांना एक स्वतःच्या शिक्षणाबद्दल, इथल्या जगण्याबद्दल, लाईफस्टाईल बद्दल एक प्रचंड अशी घमेंड असते. ही घमेंड म्हणजे अशी त्यांना वाटत असते की मी काट्यावर जगणारा माणूस आहे, मला जास्त अर्थकारण कळतं. माझ्या आयुष्यातलं एक उदाहरण, ज्यावेळी मी पहिला पगार कमवला तेव्हा आईला फोन केला की आई, मी पगार कमवलाय, तुझ्यासाठी एक छानपैकी 20-25 हजाराचा स्मार्टफोन घेतो. तिचं मला उत्तर होतं की तो स्मार्टफोनचा मला काही उपयोग नाही, एखादी गाय किंवा एखादी शेळी दे. मला त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर कळलं नव्हतं, मला तिची गंमत वाटली होती. पण आज कळलंय, खऱ्या जर जगायचं असेल, आयुष्यात पुढे जायचं असेल, आपल्या सोबत श्रीमंती ही पिढ्यानपिढ्या पुढे न्यायचं असेल, तर अशा प्रकारची दुपदुपती आणि ही कृषी व्यवस्था आपल्याला जिवंत ठेवावी लागेल, कारण तोच स्रोत आहे पैशाचा, जगण्याचा, श्रीमंतीचा. जगताप साहेब, आज तुम्ही इथं आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.